नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मोठी बातमी आहे. दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची साऊथ ॲव्हेन्यू न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दारू घोटाळ्यातून सुटले आहेत केजरीवाल आणि त्यांचे सहकारी मनीष सिसोदिया. मोठी बातमी आहे. तब्बल 1.5 वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर केजरीवाल आता आले आहेत बाहेर. केजरीवाल आणि सिसोदिया यांना कोर्टाचा हा निकाल म्हणजे मोठा दिलासा आहे. प्रतिक्रिया देताना केजरीवाल यांना रडू कोसळलं, रडायला लागले. केजरीवाल म्हणाले, सत्याचा विजय झाला आहे, सत्याचा विजय झाला आहे. आता एकूणच या निकालाने राजकारणात खळबळ आहे, खास करून दिल्लीचं राजकारण. कारण आता लगेच पंजाब आणि गुजरातची निवडणूक येते आहे. अशावेळी केजरीवाल यांना क्लीन चिट मिळणं म्हणजे मोदी शहांना मोठा धक्का आहे. मीडियाशी बोलताना केजरीवालांना अश्रू आवरत नव्हते. केजरीवाल म्हणाले, सत्याचा विजय झाला आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी सर्वात मोठा राजकीय कट रचला. आम आदमी पक्षाच्या 5 मोठ्या नेत्यांना तुरुंगात टाकलं. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला तुरुंगात ठेवण्यात आलं. सिसोदियांना 2 वर्ष तुरुंगात ठेवलं. मी भ्रष्टाचारी आहे असा आरोप झाला, पण मी भ्रष्टाचारी नाही असं सांगताना केजरीवाल अक्षरशः रडायला लागले. केजरीवाल भ्रष्ट आहे असं म्हणत आमच्यावर टीका करण्यात आली, पण केजरीवाल भ्रष्टाचारी नाही. माझ्यावर खोटी केस करण्यात आली असं केजरीवाल म्हणतात. एकूणच या निकालाने राजकारण तापलंय. दिल्लीचा हा मद्य घोटाळा, यात एकूण 23 आरोपी होते. सर्व 23 आरोपींची न्यायालयाने दोषमुक्तता केली आहे. सर्वांना सोडून दिलाय. म्हणजे ज्या घोटाळ्यात केजरीवालांना आतमध्ये राहावं लागलं, त्या घोटाळ्यात सर्वांची सुटका झाली आहे, केजरीवाल सह. निकाल देताना न्यायालयाने सीबीआयला फटकारलाय. तपासामध्ये अनेक त्रुटी दिसल्या आहेत. त्या त्रुटींवरून न्यायालयाने सीबीआयला कठोर शब्दात फटकारलाय. आरोपपत्रात अनेक त्रुटी आहेत, त्याकडे लक्ष वेधलं आहे. आरोप सिद्ध झालेले नाहीत, सिद्ध करता आलेले नाहीत असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. सीबीआय सिसोदिया यांच्या विरुद्ध प्रथम दर्शनी खटला तयार करण्यात अपयशी ठरली असंही न्यायालयाने म्हटलंय. कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय केजरीवाल यांना गोवण्यात आलं असं कोर्टाने म्हटलेलं आहे. कोणताही ठोस पुरावा नसताना केजरीवाल यांना गोवलं आहे असं कोर्ट म्हणतो. दिल्लीचा हा मद्य घोटाळा, मद्य धोरण घोटाळा, म्हणजे मद्य धोरणच दिल्लीचं असं ठेवलं केजरीवालने की त्याचा फायदा त्यांना झाला. ते हे प्रकरण आहे. 2022 मध्ये केजरीवाल आणि सिसोदिया यांच्या विरोधात हा आरोप झाला होता. 100 कोटी रुपयाचा घोटाळा हा आहे असं सांगून सीबीआयकडे तपास दिला होता. सीबीआयकडून विविध पुरवणी आरोपपत्रही दाखल केली होती. परंतु सीबीआय कोर्टाचं समाधान करू शकलं नाही. कोर्टाने स्पष्ट म्हटलं की पुरावेच नाहीत. एकूणच केजरीवाल यांना या निकालाने जीवदान मिळालं आहे, मोठं जीवदान मिळालं आहे. आता निवडणुका समोर असताना
हा निकाल आला आहे. केजरीवाल तर रडले निकालावर प्रतिक्रिया देताना. पण आता केजरीवाल कोणाला रडवणार केजरीवाल ते पाहायचं. तुम्हाला काय वाटते? कोणाला रडवणार केजरीवाल? कॉमेंट करा. नमस्कार.